कोळंबी, रस्सा आहे, चिंबोरी आणि इकडे मोठे मासे तुम्ही बघू शकता किती मासे आणि कोळंबी भेटले आणि एक हे बघा आता उपसून झालंय. कोळंबी बघा केवढी मोठी आहे. हे बघा मासे बघा तुम्ही साईडला कसे येतात. असे मातीचे बांध घालतात. ओह सकाळी डिप मारायची ताकद बघा. नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही आज नदीवर आलो आहे. तर आम्ही हाताने उपसून दाखवणार आहोत आणि बारीक बारीक मासे दाखवणार आहोत तुम्हाला कसे भेटतात ते नदीवरती. टेंट सेटअप करून झालं आहे पूर्ण. आता आम्ही हे दोन मारणार आहोत, 2-3. तर इकडे एक आहे आणि इथे एक आहे, इथे एक आहे. त्यासाठी इकडून पाणी चालू आहे. तर आता आम्ही पाणी बंद करत आहोत इकडून वरून. एक असे बांध घालतात पाणी बंद करण्यासाठी. असे मातीचे बांध घालतात. ती माती देते. शब्बास भाई शब्बास. माती हे काम तुला शोभतात रे. काय करायचं होतं. दिवसाचं काय नाही, रात्रीचा प्रॉब्लेम आहे. हे बघा आता उपसून झालंय. कोळंबी बघा केवढी मोठी आहे. हे बघा मासे बघा तुम्ही साईडला कसे येतात आणि असे उपसतात ते कोकणातच उपसतात. चिंबोरी बघा चिंबोरी. हे बघा आता हा थोडंसं पाणी आहे तो काढणार आणि मग तुम्हाला अजून मासे दाखवतो किती. कोळंबी बघा वरती कशी चढते. एक नंबर यार. खड्डा बघा केवढा मोठा आहे. माझ्या कमरे एवढा आहे. मला वाटलं काय छोटा असेल. आता हे सगळे उपसून झालेले आहेत. यात पण भरपूर मासे भेटले बघा. हा एक आहे त्यात आणि यात मासे यात आहेत. ती दगड काढायला गेलं. यात तर कोळंबीचा ढीग आहे ढीग. ते बघा कोळंबी बघा कशी कितीतरी आहे ते. कितीच तरी आहे ते बघा. इकडे बघा लाईव्ह दाखव तुम्हाला. अरे गेले या साईडला. अरे ही बघ केवढी मोठी आली. इकडे साईज बघ. दोन कोलंब्या. दगड उचल बाय. भाई वरून सरकव ना. आता ओह सकाळी डिप्स मारायची ताकद बघा. ओ हो हो हो. एवढी मोठी दगड त्याने एका हाताने बाजूला केलं. तिकडे टाक ना वर वर घे तिला. अशी नाही उचलायला लागेल तुला.
पायावर घेशील. आई शपथ, खतरनाक हा, खतरनाक. वर वर टाक, वर टाक तिला. हा अशीच वर टाक. सारा बेडूक पण आला त्याच्यात. त्याचा पण करायला लागलो वाटतं कार्यक्रम. बेडूक पण आला. बेडूक आहे. तर तुम्ही बघू शकता किती मासे आणि कोळंबी भेटले आणि एक चिंबोरी भेटले. हे बघा. तर हाय गाईज, आम्ही चाललो आता पोहायला. मासे मारून झालेत, तर आता आम्ही चाललो पोहायला. आमची नदी बघू शकता तुम्ही केवढी मोठी आहे. हाय भाई, कसं वाटतंय तुला आज? मस्त वाटतं, एकदम रिलॅक्स वाटतंय. असं वाटतं इथंच राहावं आयुष्यभर. आयुष्यभर. पण आता जावं लागेल घरी. आता मासे मारून पण आपले झालेत. आता जेवण झाल्यानंतर काय करणार? जेवण झाल्यानंतर आपण जरासा विश्रांती घेऊ अमुकची, आणि मग आपण बोऱ्या बिस्तारा गुंडाळून घरात. तो हाय गाईज, आता आपली रेसिपी तयार झालेली आहे आणि आता आपण जेवायला बसत आहोत. जेवण दाखवतो आता तुम्हाला आज, कारण की आज कोलंबीसाठी आम्ही एवढा लांब आलो आहे. कोलंबी भेटेल खायला म्हणून एवढं लांब आलो आहे. टेस्ट पण लागते इथली या कोलंबीची चांगली. चला तर दाखवतो. जेवण बघू शकता आजचं. कोलंबी, रस्सा आहे, चिंबोरी, आणि इकडे मोठे मासे भेटलेले, आणि इकडे आपला राईस. 10 जंगलात यायचं असेल तर असंच खायला भेटेल. DM करा आम्हाला, आम्ही तुम्हाला सगळं खायला घालू. लजीज. आजचं जेवण बघा तुम्ही, एक नंबर. रेसिपी एक नंबर आहे, काय पण बोला. आज मासे पण भरपूर मोठे साईज, एक नंबर. आणि सनील भाई आपल्याला खाऊन दाखवत आहे. गेल्या थंड होते, खाऊन दाखवतो पहिला. एक नंबर झालं. थोडा मीठ कमी आहे. हां, आणि ही चिंबोरी बघा कशी लाल लाल आहे. तुम्हाला खाऊन दाखवली असेल पण मला आवडत नाही जास्त. आवडते इस बाई को अच्छा लगता है. चिंबोरी सोडायचं नाही, प्रोटीन जास्त असतं. तुम्हाला महिन्यात मी बॉडी करून दाखवतो माझी, कारण की मी मासं नाही खाईत काय नाही. कारण की मी दररोज प्रोटीन खातो. मासं का नाही खाईत?
नमस्कार. आता सगळं पॅकिंग चाललंय, टेंट वगैरे पॅकिंग सगळं झालं. आता सामान करायचं बाकी आहे. चला तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू आपण. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. जरा सपोर्ट करा भावाला तुमच्या. तर टाटा, बाय बाय, मिलते फिर अगली ब्लॉग में. लो बाय.